मित्रांनो, स्टोरी सुरू करण्यापूर्वी सगळ्याचा सांगण्यात येते की हेडफोन लावून ऐका. आज तुम्हाला माझ्या जीवनातील एक नुकताच आलेला अनुभव सांगतो. तर मित्रांनो, मी वैभव, माझे वय 17 वर्ष, उंची 6 फूट, रंग गोरा गोमटा. तर मित्रांनो, मी 12वी शिक्षण घेत आहे. तर मित्रांनो, माझे कॉलेज मुंबई येथे आहे. माझ्या कॉलेजमध्ये आम्हाला शिकवण्याकरिता काळे सर हे केमिस्ट्रीला होते. तर त्यांची नुकतीच पदोन्नती झाल्याकारणाने नाशिक येथे बदली झाली व आम्हाला नवीन शिक्षिका पवार मॅडम आले. पवार मॅडम दिसायला एकदम सुरेख होत्या. 5 फूट उंच, मध्यम शरीर, एसटी व सावळा रंग. मॅडमचे नुकतेच लग्न होऊन मॅडम मुंबई स्थायी झाल्या होत्या. मॅडमचे मिस्टर सिव्हिल डिपार्टमेंटला इंजिनियर होते. कामाच्या व्यापामुळे ते कित्येक दिवस बाहेरच राहायचे. मॅडम आमच्या घराशेजारीच राहत होत्या. एक दिवशी मी कॉलेजला गेलो व कट्ट्यावरती काही मुले बसली होती. मॅडम ही नेमक्या येत होत्या. त्यातीलच एका मुलाने मॅडमकडे बघून माझ्या पायाला हात लावला. मला काही कळले नाही, त्यामुळे तो मला बोलला, काय माल आहे? मला ते योग्य वाटले नाही. मी त्याला तिथेच बोललो तर तो माझ्यासोबत भांडण करू लागला. आमची हाणामारी झाली. हाणामारी झाल्यानंतर आम्हाला ऑफिसमध्ये बोलावलं. त्यामध्ये माझी काही चूक नसताना देखील मला प्रिन्सिपलकडून शिक्षा मिळाली. त्यानंतर पवार मॅडम तिथे आल्या. त्यांनी मला विचारले, काय झालं आहे? तर मी त्यांना कसे सांगणार, या कारणाने मी त्यांना सांगण्यास नकार दिला. पण त्या बोलल्या, मी सगळं ऐकलं आहे. तो मला काय म्हणाला व तू त्याला का मारलं मला माहीत आहे वैभव. पण असे भांडण करत जाऊ नको माझ्यासाठी. एवढं बोलून मॅडमने मला वर्गात बोलावलं. मी वर्गात जाताच मॅडम शिकवत होते. त्यानंतर मी संध्याकाळी घरी गेलो. शाळेत काय घडले हे मित्राला सांगितले. तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा विषय मला बोलला. अरे, बहुतेक मॅडमला तू आवडतोस. त्याने हा विचार माझ्या डोक्यात गुंगू लागला. हा विचार मला 2 ते 3 दिवस त्रास देत होता. सारखं मॅडम स्वप्नात देऊ लागल्या. पण एके दिवशी मॅडम शिकवत असताना बोर्डवरती लिहित होते. त्यांना मी निरखून पाहत होतो. त्यांचे ते केस त्यांना निरखून पाहत असताना माझा बाबूराव एकदम आकार घेऊ लागला होता. त्यानंतर मॅडम माझ्या घरी आल्या. तर त्यांना माझ्या आईने सांगितले, वैभव थोडा काही विषयात कच्चा आहे, तर त्याला तुम्ही क्लास घेऊन शिकवा, अशी विनंती मॅडमला केली. मॅडम ही हो बोलले. त्या दिवशी त्या मला बोलल्या, वैभव उद्यापासून तू माझ्या घरी ये, मी तुला शिकवते. मीही हो बोललो. दुसऱ्या दिवशी मी मॅडमच्या घरी गेलो असता मॅडमने पंजाबी सूट घातला होता. मॅम मला आता काही जास्तच हॉट आणि सेक्सी वाटायला लागल्या होत्या. त्यांची डांग आणि मोसंबी आता जास्त मोठे वाटत होते. त्यांचे ताठलेले बोल. मॅम मला त्यांच्याकडे पाहताना पाहून सगळा प्रकार समजल्या आणि त्या तातडीने आत गेल्या. आत जाऊन त्यांनी हिरोईन घातली. त्यांच्या हिरोईनचा रंग काळा होता, जो त्यांच्या हलक्या रंगाच्या सलवारमधून दिसत होता. मनात हेच चालायचं की जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी मॅमची घेईन. आता थंडी आली होती आणि त्यांचे मालक बऱ्याच दिवसांपासून आले नव्हते, त्यामुळे त्या देखील बऱ्याच दिवसांपासून खेळापासून लांब होत्या. मी त्यांना भडकवण्यासाठी अंडरवेअर घालत नव्हतो, जेणेकरून माझा बाबूराव त्यांना स्पष्ट दिसावा. तसंच झालं. माझा बाबूराव त्यांना दिसायला लागला आणि त्यांच्या पपईमध्ये खाज सुटायला लागली. मी लक्षपूर्वक पाहत होतो. जेव्हा जेव्हा मी त्यांना माझा फुगीर दांडा पाहताना पकडायचो, त्या काही वेळात उठून वॉशरूमला जायच्या. हे पाहून मला वाटायला लागलं की त्या सुद्धा गेम खेळण्यास इच्छुक आहेत. पण त्यांनाही लाज वाटत होती, त्यामुळे कोण सुरुवात करणार ही एक समस्या होती. मग त्याच दिवशी काही वेळाने असं झालं की त्या नेहमीप्रमाणे वॉशरूमला गेल्या आणि दार बंद करायचं विसरल्या किंवा जाणूनबुजून बंद केलं नाही. काही वेळात मला मॅमच्या सिसकाऱ्यांचा आवाज यायला लागला. कदाचित त्या त्यांच्या पपईमध्ये बोट करत होत्या. माझ्यापासूनही राहवलं नाही, म्हणून मी जवळ जाऊन पाहिलं. त्या दाराकडे पाठ करून होत्या. मॅमने त्यांचं लोह खाली सरकवलं होतं, ज्यामुळे त्यांची गोरी डांग दिसत होती. मॅमची डांग पाहून माझा बाबूराव कडक झाला होता. माझा बाबूराव लोअरमध्येही राहत नव्हता. माझा बाबूराव 7 इंच लांब आणि 3 इंच जाड आहे. त्या त्यांच्या पपईमध्ये बोट करत होत्या. मी त्यांना पाहून बिनधास्त बाहेर काढला आणि हलवायला लागलो. काही वेळाने त्यांचं पाणी निघालं, पण मी अजूनही तिथेच उभा होतो.